नमस्कार. प्रियांकाज ब्लॉग मराठी या आपल्या चॅनलवर पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खूप 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 स्वागत. आजची आपली रेसिपी खमंग, खुसखुशीत आणि अगदी चविष्ट अशी सोप्या पद्धतीने बनवलेली रेसिपी आहे. ही रेसिपी बनवण्यासाठी आपल्या घरातलंच साहित्य वापरतो आहे आपण. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी 1 वाटी चणा डाळ घेतलेली आहे. चणा डाळ व्यवस्थित स्वच्छ धुवून ती पाण्यात भिजायला घालायची आहे आपल्याला 3 ते 4 तासांसाठी. आपल्याला चणा डाळ जास्त वेळ भिजवायची नाही आहे. 3 ते 4 तासात ती व्यवस्थित आपल्याला हवी तशी भिजते. आता इथे मी 4 तासांनंतर डाळीतलं पाणी काढून घेतलेलं आहे. आता आपण ही मिक्सर जारमध्ये जाडसर वाटायची आहे. इथे मी खलबत्ता घेतलेला आहे. याच्यामध्ये आपल्याला लागणारा मसाला कुटून घ्यायचा आहे. इथे 5-6 मिरी घेतलेली आहे, अर्धा चमचा जिरे घेतलेला आहे, अर्धा चमचा धणे घेतलेले आहेत, 1 चमचा बडीशेप घेतलेले आहे आणि 2 लाल मिरच्या घेतलेल्या आहेत. लाल मिरच्यांचं प्रमाण आपल्याला तिखट किती खायचं आहे त्यानुसार कमी जास्त करू शकता तुम्ही. इथे छान असं जाडसर कुटून घेतलेलं आहे मी. आता याच्यामध्ये आपल्याला 3 ते 4 लसणाच्या पाकळ्या, एक छोटासा आल्याचा तुकडा आणि 4-5 कढीपत्त्याची पानं घ्यायची आहेत. आता हे सुद्धा याच्यामध्ये छान कुटून घ्यायचं आहे. इथे मी व्यवस्थित कुटून घेते. खलबत्त्याऐवजी तुम्ही मिक्सर जारमध्ये सुद्धा हा मसाला तयार करू शकता, पण याच्याने टेस्ट अजून छान लागते. आता इथे हे जाडसर असं छान वाटून झालेलं आहे, कुटून झालेलं आहे. अशा प्रकारे हा मसाला आपला तयार झालेला आहे. झटपट होणारा मसाला आहे. अतिशय खमंग असं या वड्यांची टेस्ट लागते या मसाल्यामुळे. आता इथे मी जाडसर अशी डाळ वाटून घेतलेली आहे. याच्यामध्ये अखंड डाळसुद्धा आहे थोडीशी. इथे एक कांदा बारीक चिरून घातलेला आहे, त्याचबरोबर कोथिंबीर बारीक चिरून घातलेली आहे, त्याचबरोबर आपण जो कुटून घेतलेला मसाला आहे तो घातलेला आहे. त्याचबरोबर इथे अर्धा चमचा हळद घातलेली आहे, लाल मिरची पावडर घातलेली आहे, त्याचबरोबर इथे चवीप्रमाणे मीठ घालते मी. आणि आता हे सगळं एकत्र करते डाळीमध्ये. मसाले आणि डाळ, कांदा, कोथिंबीर सगळं व्यवस्थित असं एकत्र करून घेते. आता याच्यामध्ये अजून थोडंसं कुरकुरीतपणा येण्यासाठी किंवा बाइंडिंग येण्यासाठी इथे डाळीचं पीठ किंवा चणा डाळीचं पीठ किंवा बारीक रवा किंवा तांदळाची पिठी असं एखादा मोठा चमचा घालून हे सगळं एकत्र करून घ्यायचं आहे. आता मी इथे बारीक रवा वापरलेला आहे. तुम्ही तांदळाचं पीठ किंवा चणा डाळीचं पीठसुद्धा वापरू शकता. हे व्यवस्थित एकत्र करून घेते मी. एकत्र झाल्यानंतर आता वडे करायला घेते आहे. अशा प्रकारे आपल्याला हव्या त्या साईजचे लहान मोठे असे गोळे करून घ्यायचे आहेत गोलाकार, आणि आपल्या हातांनी व्यवस्थित असा तो असा छान चपटा करून दाबून असा छान आकार देऊन घ्यायचा आहे. हे वडे तुम्ही पातळ जाड तो आवडीप्रमाणे करू शकता. इथे मी जास्त पातळसुद्धा केलेलं नाही आणि जास्त जाडसुद्धा केलेले नाही. इथे कढईमध्ये तेल तापायला ठेवलेलं आहे. तेल व्यवस्थित तापल्यानंतर याच्यामध्ये मी अशा प्रकारे वडे तळण्यासाठी सोडते आहे. तेल आपल्याला खूप जास्त तापवायचं नाही किंवा खूप कमीसुद्धा तापवायचं नाही आहे. तेल व्यवस्थित छान तापवून घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये वडे सोडायचे आहेत. वडे सोडल्या सोडल्या त्यांना हलवायचं नाही. 1 मिनिटभर ते व्यवस्थित तेलामध्ये सेट होऊन द्यायचे आहेत आणि नंतर आपल्याला हे वडे असे तेलामध्ये दोन्ही बाजूंनी छान तळून घ्यायचे आहेत. हे वडे अतिशय चविष्ट आणि अतिशय खमंग असे तयार होतात. तुम्ही नक्की ट्राय करा. प्रियांकाज ब्लॉग मराठी या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. सबस्क्राईब करणं टोटली फ्री आहे. इथे मीडियम फ्लेमवर मी हे वडे छान असे
3 ते 4 मिनटं तेलामध्ये व्यवस्थित तळून घेतलेले आहेत. बघू शकता तुम्ही, अतिशय सुंदर असे हे तळून झालेले आहेत. आपले डाळ वडे तयार आहेत. तुम्ही नक्की ट्राय करा आणि कमेंटमध्ये मला नक्की सांगा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली. अशाच रेसिपी पाहण्यासाठी प्रियांकाज व्लॉग मराठी या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू.